फटाफट सामन्याला सुरुवात कर. 3 षटकाचा सामना आहे. अंकलेश चौधरी पहिल्या षटकासाठी, विशाल आणि प्रदीप पहिला छोटा आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक महेश हांडवा होता तिकडे. बघा कमबॅक करणारा चेंडू आहे अंकलेश याचा. एक निर्धाव चेंडू, निर्णायक क्षण दोन्ही संघासाठी आपण पाहतोय, कारण शेवटचा सामना आहे. दोन संघ जिंकेल, सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल आणि एका ट्रॉफीवरती आपण नाव करेल. पाहूया कुठला संघ आज पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय. एक चिंचोटी परिसरातील संघ आहे, एक भिवंडी परिसरातील संघ आपण पाहतोय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंकलेश याने आपण पाहतोय चांगली कामगिरी केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय देखील चांगली कामगिरी राहिली होती अंकलेशाची. यावेळेस पाहतो आपण ऑन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सूरज काकड तिकडे चेंडूला उचलतो फेकतोय. आपण पाहतो धावची जी संधी निर्माण झाली होती, चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर करू शकलेला नाही अंकलेश आणि 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली. या 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4. या धावसंख्येवरती 4 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागलेले आहेत. आपण मिसटायमिंग झालेला आहे. सूरज पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतो आणि रनिंग मध्ये खूप चांगला झेल पकडला आहे. फलंदाज बाद विशाल बॅक टू द डगआउट. विश्वनाथ येतोय डिवायडर. धावसंख्या आपण पाहतोय 4. वेगवान चेंडू, अपील आणि यस टेकन. बिग ब्लो, मोठा आदर दिलाय उदय स्पोर्ट्स आसोडीवाडा चिंचोडी या संघाला. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. आल्या पावली माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार होत असताना इथे आपण पाहतोय विश्वनाथ. दुसऱ्या षटकासाठी सूरज आलाय, सूरज काकड. तर नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण महेंद्र. महेंद्र आणि प्रदीप अशी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पवार याला आता आपली पॉवर दाखवावी लागेल. एका मॅच मध्ये प्रदीप मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. प्रदीप आपल्या संघाला खोटपर्यंत घेऊन जातोय. ऑन साईडला फटका केलेला क्षेत्ररक्षक आहे तिकडे नितीन. थोडासा फंबल एकदा कंप्लीट झालेली आहे, फेकी झालेली आहे दिलीप कडे आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि फलंदाजामध्ये थोडीशी टक्कर इथे झाली.
कारण भरपूर वेगळ्या धावा सुटला होता फलंदाज धाव कंप्लीट करण्यासाठी आणि त्याला थोडीशी दुखापत देखील जाणवली. चला आपले डॉक्टर तिकडे जायचे स्प्रे घेऊन चला तिकडे. थोडीशी दुखापत झालेली आपल्याकडे स्प्रे आहे तर रिले स्प्रे आपण घेऊन जायचा तिकडे. मला वाटतं डॉक्टर गेलेत. आपल्याकडे आणखीन एक डॉक्टर आहे ज्याने MBBS केलेलं आहे. हे थोडासा स्प्रे मारून घ्या थोडासा रिलॅक्स होईल. तर 2 धावा या पहिल्या बॉलवरती कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. सुरेश काकड पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती राईट आर्म और विकेटचा मारा करत असताना यावेळेस माझा पण काय फटका केलाय. प्रदीप पवार याने आपले पॉवर दाखवलेली आहे. ठोकलाय षटकार. यावेळेस बघा आणखी एक चांगला फटका ते केलेला आहे. अंकलेश आहे तिकडे. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. यावेळेस बघा पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतो तिकडे एकदा कम्प्लीट झाल्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा हा सामना आहे. 14 धाव फलकावरती लागलेले बॉल टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. यावेळेस बघा शरम पुल अँड पॉवरफुल महेंद्र पवार याने प्रदीप पवार याने आपली पॉवर दाखवलेली पुन्हा एकदा. प्रदीपच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. पवार का पॉवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 2 बिग शॉट पवारच्या बॅट मधून आलेले आहेत. आता धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. ओहो पवार का पॉवर तिसरा षटकार ठोकला पुन्हा एकदा प्रदीप पवार याने. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा 26. 3 षटकार ठोकलेत या दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप पवार याने आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 26 धावसंख्येवरती 26. तिसऱ्या षटकासाठी नितीन काकड. पाहूया नितीन काकड याला या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. सध्या जरी आपण पाहतो धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना 26 धावा धावफलकावरती. पाहतो पुश करण्याचा प्रयत्न होता. पुश करो खुश रहो मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तोंडीय धाव आपण पाहतोय महेंद्र याचा आपण पाहतोय
स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बाबा उचली घेणारा चेंडू होता, मात्र चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला. स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि एक मित्र म्हणेन सेन्सिबल क्रिकेट महेंद्रच्या घडणं, कारण प्रदीपच्या बॅटमधनं धावा येत आहेत, मोठे फटके येत आहेत. तेच कारण त्याला स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं आहे आणि तो स्ट्राईक वरती देखील येतोय. गणपत हांडवा यांच्या हृदयाच्या डोके जरा वाढलेले दिसत आहेत, कारण ज्या प्रकारे दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात थोडीशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती देखील जाणवते. बघा आणखीन एक स्ट्रेट व्ही शेप मधून सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. प्रदीपच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. संध्याकाळच्या सत्रामध्ये पवार का पॉवर आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल स्ट्रोक खेळतोय. यावेळेस आणखीन एक येऊ शकतो शतरक्षक आहे तिकडे, आणि बघा हवा थोडीशी थांबलेली आहे, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये आणि सुरेश काकड कुठली चूक करत नाहीये. चांगला झेल त्याने तिकडे पकडलाय. फलंदाज बाद होतोय प्रदीप पवार. धावसंख्या आपण जर बघितली तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धावा धाव फलकावरती बॉल टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमित आलाय, अमित टोपले न्यू बॉर्डर. अवलेज बघा फुलडॉग चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढला ऑफ साईडला. शतरक्षक आहे एक धाव कंप्लीट झाली जायचा प्रयत्न, तर पाहूया रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पोहोचवला गेला. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव कंप्लीट झाली की नाही हे पाहिलं जाईल. सुनील याने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फेकी देखील तेवढी सुरेख झाली. चेंडू बॉलरच्या हातामध्ये, बॅट थोडीशी हवेमध्ये, फ्रेम मध्ये नाही अजूनही आपण पाहतोय. आणि फलंदाज बाद, विकेट. बॅट पॉपिंग क्रेज मध्ये आली नव्हती, वरती राहिली. हेमंत मेरे ब्लॉकरमध्ये चेंडू, एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. पुन्हा एकदा धावची संधी निर्माण झालेली आहे. महेश हांडवा चांगला थ्रो आणि फलंदाज बाद. हेमंत डायमंड डचचा शिकार होत असताना तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. तर आपण पाहतोय की 33 धावा धावफलकावरती लागलेल्या. 34 धावांचं टार्गेट हे ठेवलंय. 18 चेंडू 34 धावा या पेंढरीपाडा संघाला बनवायच्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना दुधाई स्पोर्ट्स आसरोडीपाडा चिंचोडी आणि स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा. अगोदर बॅटिंग करत असताना आसरोडीपाडा या टीमनं 33 धावा धावफलकावरती लावलेल्या. 34 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. स्वराज स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमला मागच्या मॅच मध्ये 35 धावा त्याने बनवल्या होत्या. आता त्याने जिंकण्यासाठी 34 धावा बनवायच्या आहेत.
बघा आपल्या फ्रेमवरती खूप चांगलं दृश्य दोन्ही कॅमेरामॅनने टिपलेलं आहे. एकाने सूर्य टिपलाय तर एकाने चंद्र टिपलाय. जयेश पाटील तर एका बाजूने आपण पाहतोय बंटी दर्शन मांगेला जे आमचे कॅमेरामॅन आहेत आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते तिसऱ्या पंचांची भूमिका देखील चांगल्या प्रकारे पार पाडतात. बघा चांगले दृश्य आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय जयेश आणि बंटी आणि दर्शन याने दर्शन घडवलंय. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. चला चला नाहीतर तुम्हालाच बॅड नाईटचा सामना करावा लागेल. विशाल पहिल्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. 2 सलामीवीर आलेत सूरज काकड आणि सुनील. सूरज काकड हा स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती सुनील मेरे. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी विशाल. पहिला चेंडू वाईड हाताळला गेलाय. वाईट चेंडूची सुरुवात केलेली आहे गोलंदाज विशाल याने. बॅट बॉल संपर्क नाहीये. मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. एका समान ताकदीचे दोन्ही संघ आहेत आणि आज एक संघ एका ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. इन्फ्युजन करण्याचा प्रयत्न सरळ शत्रक्षकाला शोधलं होतं. झेल सुटलाय. झेल सोडलाय की मॅच सोडलाय. सहज सोपा झेल होता मात्र धरतीला दान केलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 2. विशाल बघा टॉपेज आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. विशाल विशाल कामगिरी करताना दिसत आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये थोडस दडपण टाकण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समन वरती. आपण बघितलं की मागच्या मॅच मध्ये 35 धावा बनवल्या होत्या स्वराज्य पेंढरीवाडा या टीमनं. इथे त्यांना 34 धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये सुरेशच्या स्लॉट मध्ये होता. चेंडूला उडवलाय. लॉग ऑफच्या डोक्यावरनं सरळ 6 धावन करता बिग शॉट षटकार.
बघा खूप चांगला चेंडू इथे खेळून काढलाय. 6 धावांकरता चेंडू पाठवलेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू मात्र त्या फटका फसलेला आहे. शतरक्षक येतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. प्रदीप याने आज कमालीची कामगिरी केलेली आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा शतरक्षण असेल, अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. सूरज काकड याची खेळी इथे संपुष्टात आली आहे. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. नव्याने फलंदाज अंकलेश होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. विशाल स्वतः चेंडूच्या खाली येतोय, पकडलाय. गोल्डन डक वरती इथे बाद होताना दिसतोय आपल्याला फलंदाज अंकलेश. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. क्लीन बॉल. पहिल्या बॉल वरती इथे फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. या शेवटच्या मॅच मध्ये पण पाहतोय पेंढरीपाडा संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना दिसतोय. सूरज बाद झालाय, त्यानंतर सुनील देखील बाद झालाय, त्यानंतर अंकलेश देखील बाद झालेला. आता विशाल आणि नितीन ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि आता नितीन याला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय प्रदीप थोडासा क्रॅम्प जाणवतोय. आपण पाहतोय की आपण सकाळपासून उन्हामध्ये खेळतोय. पाण्याची नक्कीच कुठेतरी कमतरता ही जाणवत असते आपल्या शरीराला. आपण जास्त जर पाणी प्यायलं तर क्रॅम्प हे येत नसतात, पण आपण म्हणतात की क्रिकेट करताना जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. इथे पण पाहतो एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय, डॉट बॉल. आणि आता पाहतोय की या सामन्यावरतीची पकड मजबूत होताना दिसतंय.
प्रदीप पवार आज आपली पॉवर त्याने दाखवलेली आहे. अवलेजा पाहतो बॅकफूट ओव्हर खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो तिकडे जज करतोय आणि झेल ड्रॉप. झेल इथे सुटलेला आहे आणि या 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 23 धावा 23 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चेंडू किती बाकी आहेत तर 9 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 23 धावा. मॅच अजूनही आपण पाहतो कुठल्या बाजूने जाईल सांगता येणार नाहीये. मात्र ते मोठे फटके मारावे लागतील नितीन काकडेला. मात्र निर्धाव चेंडू होतोय. आणखीन एक डॉट बॉल. 8 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 23 धावा. 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील नितीन काकडेला. सध्या तरी चिंतेचं वातावरण आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षक एन्जॉय करतायत हा सामना. यावेळेस बघा ऑन साईडला षटबॉल करण्याचा प्रयत्न अमित आहे आणि अमित कुठली चुकी करत नाहीये. क्वालिटी झेल. फलंदाज नितीन ठरतो फेल. क्या बात आहे. आज चिंचोडी संघ सध्या तरी या वेगळ्या लयमध्ये पाहायला मिळतोय. आपण अगोदरचे 2 सामने जर बघितले पहिल्या स्पर्धेमधले तर सराव कुठेतरी कमी होता. परफॉर्मन्स खराब राहिला होता. मात्र या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय परफॉर्मन्स खूप चांगला आहे. आणि मला वाटतं आज ते घरूनच विचार करायचा असेल की आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल देखील केलेली आहे. मात्र अजूनही आपण पाहतो दिलीप चौधरी अजूनही बाकी आहे जो एक अनुभवी खेळाडू आहे पेंडीपाडा संघाचा. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता आता 23 धावा बनवायच्यात. 7-23 म्हणजे या चेंडूवर एखादा मोठा फटका फार गरजेचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं होतं. मात्र चेंडू होतो निर्धाव षटकाची समाप्ती इथे झालेली आहे आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती फक्त 11 धावा लागलेल्या आहेत. येणारे 6 चेंडू 23 धावा. तरी आम्ही पुढे आहेत जाम. आम्ही लवकर निघू शकतो त्यांच्यावर. 6 चेंडू 23 धावा. स्वीपच्या अंदाजामध्ये फटका केला जातो. आता बॅट बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. आता 5 चेंडू आणि 23 धावा. या सामन्यावरती आपण पाहतोय आता पकड जी आहे आयुधाई स्पोर्ट्स आसोटीपाडा चिंचोटी संघ मजबूत करत असताना बघा फटका खूप चांगला केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट झाली याचा प्रयत्न आणि 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. आता पाहतोय की धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि आता 21 धावा. आपण पाहतोय का मिस्टामिंग झाला. क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय. 1 धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने पूर्ण झालेली आहे. आणि आता आपण पाहतोय की येणारे 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे.
म्हणजे आता हा मॅच पूर्णतः कठीण झालाय आणि आपण पाहतो की कदाचित आसरोटीपाडा हा संघ पहिल्या ट्रॉफीकडे अग्रसर होत असताना आणि हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे आणि मात्र पंचाने इथे रेफर केलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रेफर केलाय कारण हा चेंडू फार महत्वाचा आहे. याच्यावरती जर वाईट मिळाला तर कुठेतरी चान्सेस बनू शकतात. फील्ड डिलिव्हरी म्हणजे येणारे 2 चेंडू आणि 19 धावा. बघा खूप चांगला फटका ते केला गेला मात्र धाव येणार नाहीये आणि आता फक्त 1 पाऊल दूर इथे राहतोय. बघा जल्लोष विजयाचा सुगंध आसरोटीपाडा संघाच्या बाजूने येताना दिसतोय. आणि हा चेंडू येतोय आणि धाव अशा प्रकारे क्वालिफाय होतो सुपर 5 मध्ये चिंचोटी आसरोटीपाडा हा संघ. अभिनंदन. बघा जल्लोष साजरा केला जातोय कारण ही पहिली ट्रॉफी आहे. या संघाची पहिली ट्रॉफी. एका ट्रॉफीवरती आपलं नाव इथे कोरलेलं आहे. अभिनंदन. तर हार्ड लक पेंटोला टीम. चला अभिनंदन चिंचोडी संघ. हायलक हँडशेक करायचा आहे आणि प्रदीप आपण मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे. चला प्रदीप पवार आपण मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली फलंदाजी केली, खूप चांगली गोलंदाजी केली, तो प्रदीप पवार ठरतोय या सामन्याचा सामनावीर.